तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण बघतोय जुनी गाडी घेताना कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलंय? 4 5 6 7 8 9 10 जुनी गाडी घेतली आणि जुनी गाडी घेताना स्टेपनी व्यवस्थित बघितलीच नाही, त्याला म्हणतात आरसी। आरसी म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट। मागून घ्यायचं आपल्याला तर इन्शुरन्स, पीयूसी। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलंय लक्षात आलं तुमच्या? आता आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिलं गाडी कुठल्या जिल्ह्याची रजिस्टर आहे ते पहिलं बघायचं। आता आपल्या गाडीचा नंबर काय? MH12, म्हणजे ही गाडी पुण्याची आहे। जसं की MH10 आपल्या सांगलीची, कृष्णामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली माझी सांगली, ह्या सांगलीची गाडी MH10 आहे। त्याच्यानंतर 9 कोल्हापूर। अशा पद्धतीने तुम्ही 12 14 पुणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर कुठल्या जिल्ह्याची आपण गाडी घेतोय ते एकदा चेक करायचं। शक्यतो काय करायचं आहे, आपल्याला आपल्या जिल्ह्याची किंवा जिल्ह्याच्या जवळपासच्या जिल्ह्याचीच गाडी घ्यायची आहे, ती तुम्हाला बरी जाते। म्हणजे प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलला तुम्हाला कोण अडवणार नाही, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे। त्याच्यानंतर काय चेक करायचं आपल्याला, तर गाडीची बिल्ड क्वालिटी। बिल्ड क्वालिटी म्हणजे काय असतं की सगळ्यात पहिलं तुम्ही हे डिसाईड करा की तुम्हाला गाडी घ्यायची आहे का कागदाचा लगदा। मी असं का म्हणतोय, कारण बिल्ड क्वालिटी खूप महत्त्वाची असते। जर गाडीची बिल्ड क्वालिटी खराब असेल आणि तुम्ही ती गाडी घेत असाल, आता बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत ज्यांची बिल्ड क्वालिटी अजून सुद्धा थोडीशी खराबच आहे, तर त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी पहिल्यांदा चेक करायच्या आहेत आणि त्यानंतरच गाडी खरेदी करायची आहे। बिल्ड क्वालिटी खराब म्हणजे आपल्या कुटुंबाला हा थोडासा धोका असू शकतो, त्यासाठी ही गोष्ट चेक करायची आहे। त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, तर गाडीचा मेंटेनन्स आणि ॲव्हरेज। गाडी मेंटेनन्स कमी देते का आणि शिवाय ॲव्हरेज चांगला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे राहू केतू हे नक्षत्र सगळे बघून झाले तुमचे की मग आता गाडी बघायला हरकत नाही। तर आता गाडीमध्ये कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या बघूयात आपण। तर आता येतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देखणेपणावर हुरळून जाऊ नका। म्हणजे काय, गाडी समजा दिसायला चकचकीत दिसते, तुम्हाला दिसायला गोरी गोमटी आणि कपाळ करंटी कुठल्याही कामाची नाही आहे, ह्या गोष्टी पहिल्यांदा बघायच्यात आपल्याला। देखणेपणावर हुरळून जायचं नाही आहे। त्याच्यानंतर कारच्या बॉडीवर, म्हणजे ही जी बॉडी आहे ह्याच्यावरती समजा कुठं काय डॅमेज वगैरे आहेत किंवा वेगवेगळ्या रंगाचे पॅचेस वगैरे आहेत किंवा वेल्डिंगचे वगैरे डाग आहेत, अनइव्हन गॅप वगैरे आहे का, आणखीन अपघात वगैरे झालेला आहे का गाडीचा, इतकी डॅमेज आहे का गाडी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे कलर। गाडीचा कोणता कलर आहे हे सुद्धा बघायचं आपल्याला। फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, कलर बघा, तुमच्या आवडीचा कलर बघा, तुमच्या आवडीच्या कलरची गाडी नक्की घ्या, पण कलरमध्ये अडकून राहू नका। किसी ने क्या खूब कहा है, सावले रंग पे मत जा गालिब, सावले रंग पे मत जा गालिब, मैंने दूध से ज्यादा चाय के दीवाने देखे है। ठीक आहे, त्यामुळे कलरमध्ये अडकू नका, आवडीचा कलर नक्की घ्या। त्यानंतर तुम्ही काय करा, एकदा सर्व्हिसिंग सेंटरला जावा आणि गाडी अधिकृत, म्हणजे गाडी सर्व्हिसिंग सेंटरला अधिकृत असल्याची, तिथं नोंद असल्याची खात्री करा आणि मगच गाडी घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला बिल्स म्हणा किंवा सर्व्हिस बुक, ह्या सुद्धा गोष्टी त्यांच्याकडून तुम्ही मागवू शकता आणि हे तोही देणं कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर कार सर्व्हिस रेकॉर्ड जर नसेल तर काही वेळा ह्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन अडचणीच्या होऊ शकतात, त्यामुळे ह्या गोष्टी एकदा चेक करा। त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे सर्व्हिस सेंटर। त्या कार कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जर ती कार दरवेळी रुटीन चेकअप त्याचं झालेलं असेल तर तुमच्यासाठी ही खूप फायद्याची गोष्ट आहे, कारण सगळे डिटेल्स तुम्हाला तिथं मिळून जातील। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे बॉडी रिपेरी किंवा पेंट जॉब असेल, चेसेस अलाइनमेंट असेल किंवा एअरबॅग रिप्लेसमेंट असेल, असा जर उल्लेख असेल तुमच्या त्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये तर ह्या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या असू शकतात। त्याच्यानंतर नुसता गाडीचा नंबर जरी तुम्ही तिथे दिलात, नुसता गाडीचा नंबर म्हणजे जो MH10 वगैरे जे आपला असतं ना, तो नंबर जरी तुम्ही तिथे दिलात तरी सुद्धा सगळं रेकॉर्ड तुम्हाला तिथं मिळून जाऊ शकतं। ट्रेस करून ते सांगू शकतात सगळे डिटेल्स। म्हणजे समजा की गाडीवरती चलन वगैरे आहे का, आता चलन कसं चेक करायचं, ऑनलाईन चलन करण्याची सुद्धा एक पद्धत आहे, वरती दिलेली आहे बघा प्रोसेस, ह्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन चलन त्या गाडीवर केलेलं आहे का किंवा ऑनलाईन चलन दिसतंय का, ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही चेक करू शकता। त्याच्यानंतर काय चेक करायचं आपल्याला, वेल्डिंग मार्क्स, म्हणजे इथं कुठं वेल्डिंगचे वगैरे मार्क तुम्हाला दिसतात का। त्याच्यानंतर पेंटिंग मिस्टेक्स, म्हणजे पेंटिंग जे झालेलं असतं ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक वगैरे दिसतो का बघा। त्याच्यानंतर बोनेट म्हणा किंवा दरवाजे म्हणा, डिक्की म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बंद होतात का, आणि शिवाय चेसेस जवळ वेल्डिंग किंवा रिपेरीच्या खुणा
इथं तुम्हाला बघा रिपेरीच्या खुणा वगैरे एकदा बोनेट उघडायचं व्यवस्थित, रिपेरीच्या खुणा वगैरे कुठं दिसतात का बघायचं. त्याच्यानंतर आतमध्ये एअरबॅग्स कव्हर चेंज वगैरे केलेला आहे का किंवा रिपेअर वगैरे केलेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. त्याच्यानंतर काय चेक करायचं तुम्हाला, एकदम लास्ट पॉईंट आहे ह्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर समजा गाडीचा इन्शुरन्स असेल, त्या व्यक्तीने इन्शुरन्स केलेला असेल, त्या ओनरने इन्शुरन्स केलेला असेल, तर इन्शुरन्स क्लेम हिस्ट्री तुम्ही त्याच्याकडून मागवून घेऊ शकता. या रिपोर्टमध्ये तुम्हाला ॲक्सिडेंट क्लेम वगैरे झालेला असेल किंवा मोठा एखादा अपघात झालेला असेल तर तोही तुम्हाला कळून जातो. तर आजचा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला, आजच्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या. गाडी साधारण चेक करताना कोणकोणत्या गोष्टी करायच्या हे आपण बघितलं. आता प्रॅक्टिकली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक्झॅक्टमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी चेक करायच्यात गाडी घेताना. ओके, ह्या गोष्टी आपण बघणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट त्याच्यामधला असणार आहे की ज्यावेळी तुम्ही कागद किंवा रोखीने व्यवहार करता त्यावेळी नेमका कुठला कागद त्याच्या ओनरकडून घ्यायचा आहे तुम्हाला, हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. हा झाला पार्ट नंबर 2. आता आपण बघणार आहे पार्ट नंबर 3. त्यामुळं पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. भेटूया पार्ट 3 मध्ये.